मला सांगा की ही शाळा कुठली आहे आणि हे गाव कुठलं आहे? हे गाव नानोडे फणसवाडी हम्म. जिल्हा परिषद शाळा आहे. बरोबर. काय झाले म्हणले शाळेचं? शाळेची जरा काय म्हणतात त्याला पडझड झाली. जरा बेगा पडले जास्त आणि मुलांना बसायला जरा भीती वाटते. जरा काही बाई सुकाटा आत घुसते त्या बेगांमध्ये. मग खिडक्या दारावली बदली. हे जे आहे इकडे शिक्षक वगैरे, तर असं समजलं की त्यांनी आतमध्ये काय स्वतः पण हे केलं वाटतं ना? सिमेंट लावून त्यांनी भेगा बुजवलेत ना. म्हणजे काही मुलांना पाणी किंवा चुकाटीची भीती त्याच्यासाठी. ओके ओके. आणि आम्ही तसं अर्ज सरांनी आणि ग्रामस्थांनी मिळून अर्ज दिलता. हे उपसरपंच मॅडम त्यांनी ग्रामपंचायतीला दिला का नाही ते सांगतील नाही का, दुरुस्ती यावा म्हणून. ओके. कधी दिलता अर्ज तुम्ही? त्याला 3-4 महिने झाले. ओके. पण आता ही जी शाळेची अवस्था आहे ती फार वाईट आहे ना? हा, वाईट आहे ना. ओके. काय दुरुस्ती नाही का, काय नाही वापरायला नाही, खर्च नाही, काय नाही काय नाही, नुसतं बांधलं उकलून गेलाय. शिरमीठ सगळा खाली त्या पडत आहे सगळा. बरं आता पडलेला काय नाही, पण पावसाळ्यात बाथरूमला जाताच येत नाही असं व्यवस्थाच नाही त्यांना. संरक्षणासाठी नाही का वेळेत झालं पाहिजे भाऊ. हा मॅडम, काय नाव आहे तुमचं? माझं सारिका शंकर पारदी. मी तिरपाड ग्रुप ग्रामपंचायत यामध्ये मी उपसरपंच म्हणून काम करते. बरं, काय झालंय शाळेचं म्हणलं? ही कुठली शाळा आहे आणि काय झालंय? ही शाळा फणसवाडी नानवडे इथली शाळा आहे. पण ह्या शाळेची अशी म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आहे. आम्ही जरी शेताला गेलो तरी इथं आमची मुलं येतात शिक्षण घेण्यासाठी. आमचे शिक्षक सुद्धा चांगले आहेत, परंतु त्या भिंतीला चिरा पडल्यामुळे अचानक जर काही दुर्घटना घडली, पण आम्हाला असं वाटतंय घडू नये, पण जर घडली तर एकटे शिक्षक काय करतील? हे काय झाले? चिरा पडले तर अजून काय झालं? चिरा म्हणजे ही पूर्ण पायापासून खचलेच असे समजायची. आम्हाला जर नवीन समजा भेटली शाळा तर खूपच बरं होईल. ओके. तर तुम्ही काय सांगाल? आता शिक्षक लोकांनी इथं समजा सिमेंट लावून भेगा बुजवल्या आहेत. कोणी बुजवल्या त्या भेगा? हे बघा इथं आहे. कुठे भेगा? तुम्ही या, पूर्ण भेगा दिसतात. इथून कॅमेरा लावा खिडकीमधून, ते बघा तिथे ना शिक्षकांनी स्वतः भेगा बुजवलेल्या आहेत. किंवा ही फरशीची सिमेंट सुद्धा त्यांनी स्वतः लावलेले. हे भेगा कोणी बुजवले? शिक्षक सरांनी बुजवले. ओके. फरशीला सुद्धा सिमेंट सरांनीच लावलेले. समजा असे समजा भिंत पडली तर सर काय करू शकतील एकटे? ऐन वेळेस पाऊस जास्त असतोय आदिवासी भागात. समजा असं हे भिंत जर पडली किंवा शिक्षक लोक एकटे काय करतील? आम्ही समजा मुलं शाळेत लावली का शेताला निघून जाणार. समजा मग त्यांना संरक्षणासाठी कोणीच नाही ना इथं, मग ते एकटे काय करू शकत नाही. त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. समजा तातडीने लक्ष देऊन नवीन इमारत द्या पाहिजे इथं फणसवाडी येथे. मुलं वगैरे आहेत ना शाळेत? मुलं आहेत. शिक्षक पण वेळेत येतात. शिक्षक चांगले आहेत, पण त्यांना जोडी अजून एक शिक्षक पाहिजे. एका शिक्षकाची बदली झाल्यामुळे ते समजा मिटिंगला गेले तर त्या दिवसाला शाळा बंद राहू शकते. आता हे समजा जेवण करायला मावश्या, त्यांना विचारा शाळा उघडल्यावरती काय घटना घडली होती. म्हणजे शाळेत आली आता झाडाय झटकायला लागताय ना, तर झाडायला लागलो तर किडूक त्यात मंदी म्हणजे साप होता का? कुठे होता? त्या कोपऱ्याला बघा, वरती लाईन आहे ना तिकडे एकदम. पण त्या सरांनी काय केला, शिरमीठ त्याच्यात काढून भरला. तरी पण परत एकदा आलेला तो डायरेक्ट असा आडवा चालला. असं का तर बाहेरून या जागा आहे ना त्याची. आणि मग ते बघितला सरांनी, मग नाही तर वाईट येईल. पण मग आता माग आलं त्याने बघितलं आणि काय खिडक्या बघितल्या आणि गेलं. आता आणि काय खिडक्याने काय होणार आहे? दुरुस्ती देत नाही ना. दुरुस्ती आली पाहिजे. नुसतं बघू करू चाललंय. आता सरेत म्हणजे त्याची जबाबदारी सगळ्या पोरांची आहे. पोरं आली, पोरं झाडू नका राहून द्या. एखाद टायमाला का खुर्ची खाली बसल का टेबला खाली बसल. बरं, पोरा लहान लहान कोणी टेबल उचलणार कोणी काय. त्याच्यामुळं अखा झाडल्या झटकल्याशिवाय काय कोणी पोरा आम्ही आतमध्ये घेतली नाही असं आहे. म्हणजे तुम्ही काय काम करता इकडे? इथं बात शिजते पोरा शाळेचा वगैरे. हा, मग काय काय अडचणी येत आहेत इकडे? हा, मग तेच ना. आता हे असं जर शाळा चांगली नाही कदांची सर माग थांबलं बुवा, चला पोरं शाळक आतमध्ये आलं कंची घटना झाली तर ही का माहिती होणार आहे का? बरं, पोरा कशी आली का घुसारी शाळ मंदी. पण मग आम्ही काय करणार का थोड्या टाइम पोरं दारातच थांबा, घरात काय येऊ नका. ही पोरगी का असते, हे पोरगा येऊ अजून वर 2-4 पूर्ण साफसफाई झाल्याशिवाय मुलांना आतमध्ये जाऊन देते नाही. म्हणजे
ते तर नाहीच, पोरा इथं जायची माग ते इतका गबाळ माजला होता स्वतः आम्ही ह्या गबाळ मुलांना उघड्यावरती शौचालयाला जायला लागते. लागत आहे. संडास म्हणजे बाथरूमची सोयीच नाही शाळेला. कुठे आहे संडास बाथरूम? या इकडे मी दाखवतो. इकडून हे इकडे बाथरूम आहे का शाळेचं? हा, इकडं आहे. इकडे आहे. तिकडे वरती पण हे काही चांगलं नाही ना हो. हे 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 आहे का? हा. हे बघा, आता हे याच्यात झाडं बाथरूम उगवलेत का? आहे. आणि थांबा. म्हणजे हे आता बघा. झाड आहे ही म्हणजे परिस्थिती किंवा ही झाड समजा नाही, हे समजा आम्ही ग्रामस्थ हे काढू शकतोय, पण इकडं दुरुस्तीच नाही, नुसती कचरे, त्याला फरशी नाही, काही नाही, मग संडासला भांड नाही, पाण्याची सोय नाही. पहिली गोष्ट काहीच नाही असं. मग समजा एवढं पाणी कोण देणार मुलांना शाळेला? आणि बरं इथं काय नळ जोडलं बुवा पाणी शाळा काही येईल, पण ते सुद्धा व्यवस्था नाही आमच्या इकडे. म्हणले लोक आता हल्ली ते पाईप जोडलं तर पिया पाणी, तर आम्हाला पिया सुद्धा पाणी हे बाथरूम पहिल्यापासून असंच आहे मावशी? हा, पहिल्यापासून. हो, आता बरेच वर्ष झालं ना असंच आहे. तर असंच आहे. तर एवढं लक्ष टाका आणि आज सर येतील. आता आता हे जे पाणी जे आहे टाकी, ते पाणी कुठून आहे? ते पाणी लय दुरून आहे, जवळजवळ अर्धा किलोमीटर वरून आहे, पण ते पाणी याला इथं पाणी येतच येतंय नाही ना. जलजीवनची लाईन पूर्ण झाली नाही अजून. याला पाणी येतंय का याला टाकीला? प्यायला पाणी नाही, ओके. नुसतीच टाकी आहे. मग पोरं पाणी कुठून पेतायत मग? आम्ही तिकडून मावशी डोक्यावर आणून देते. डोक्यावर आणून देते पाणी. म्हणजे बाथरूमची अवस्था वाईटच आहे मग. हा शाळेचंच म्हणणं आहे, शाळेचं आमची व्यवस्थित झाली पाहिजे. त्याची दुरुस्ती नीटवाणी पोरांसाठी सोय झाली पाहिजे, एवढं आमचं आहे म्हणणं. आता हे तुम्हाला शिक्षक वगैरे वेळेत येत आहेत, मुलं पण आहेत शाळेमध्ये, पण हे बाथरूमची वगैरे फार वाईट अवस्था आहे ना? हा, संडास बाथरूम तर ते नाहीच आहे, म्हणजे शाळा सुरू आहे तसं ते वापरले नाही, तशी कुलपा लावल्या ते तशीच आहे, ती काय खोलली नाही. धरावली नाही अहो. आता तर किती पाण्याची सोय नाही, जर संडास अशी नाही, बाथरूम नाही, कुठलाच काहीच नाही. फक्त शाळेत एवढं शिक्षक येणार, आमचं वेळेवर तेवढी भरवणार, निघून जाणार. पण याचे साप वगैरे शाळेत येणे हे चुकी, म्हणजे फारच वाईट आहे ना? दरवाजे, खिडक्या दोनदा तर झाले, ते दोनदा झाले, साप वगैरे येण्याचे दोनदा झाले. आता तुम्हाला झाले शाळेची दुरुस्ती जरा नादुरुस्त आहे. शाळेला पूर्णपणे बेगा पडले, ते त्या बेगामधून बाहेरून जरा इचू काट्याची भीती आहे. म्हणजे सर्प येतात आतमध्ये. 2-3 वेळा झाला सरांनी पाहिले सर्प आलेलं, आणि त्यांनी ते काढून लावले. मग सरांनी स्वतः हाताने सिमेंट घेऊन ते बेगा बुजवलं. आपण ते बघितलं आता, ते बघितलं. हा, ओके. आणि मुलांना हे संडासला जायला, लगुला जायला त्यांची एक गैरसोय आहे. नुसतं बांधून ठेवले, पण ते नादुरुस्त आहे, त्याच्यात आत घुसायला भीती वाटते. ते पूर्ण पाणी नाही त्याला. बोला तुम्ही, बोला. आम्ही परिस्थिती सांगली ही ऍक्च्युअली सत्य आहे. तुम्ही कॅमेरे वगैरे लावून बघितले, आणि नादृष्टीचं आम्हाला म्हणजे ते दिसतंय, आणि मुलांना धोकाच आहे. कधी काळी जर खचली, काय झालं तर काय करणार ना? प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यायलाच पाहिजे. ग्रामपंचायतला आम्ही 2 वेळा निवेदन दिलेले, पण त्याच्यावरती काही इन्क्वायरी केली, म्हणजे आम्हाला दुरुस्तीचं हे नाही आलं, काही नाही. आणि त्या परिस्थितीतच मुलं बसतात ना आतापर्यंत. सरांना तर प्रश्न पडतो ना, आता काय करणार? आता शाळेमध्ये जर बसण्याला जागाच नाही, ते बसवतात पोरांना. कमिशनर जाई झालं, काही झालं तर कोण काय त्याला जबाबदार राहणार ना? त्याच्यामुळे आमची मागणी आहे की शाळेला नवीन इमारत किंवा दुरुस्त तरी चांगलं फाउंडेशन करून तरी चांगलं व्यवस्था करावं, आणि मुलांना दर्जाची शाळा भेटावी अशी आमची इच्छा आहे. फक्त शाळा व्यवस्थित झाली पाहिजे, कारण मुलांना धोका आहे पुढे, आणि भरपूर वेळा म्हणजे सर्प वगैरे, विंचू वगैरे आलेले आहेत शाळेमध्ये. ते सरांनी स्वतः त्यांच्या हाताने हे केलेले आहेत, मारून वगैरे टाकलेले आहेत. सरांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने पैसे आणून सरांनी स्वतः त्यांच्या खर्चाने सिमेंट आणून त्यांनी त्यांच्या हाताने भेगा वगैरे खाली भुईला पडलेले ना फरशीला, ते सगळे त्यांच्या हाताने बुजवलेले. आणि बॅक साईडला जर पाहायला गेलं ना, तर भिंतीला पूर्ण मोठमोठ्या टिरा पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं नवीन शाळा झाली पाहिजे असं आमचं मागणं आहे, बाकी नाही काही. आणि राहिला प्रश्न टॉयलेट बाथरूमचा, ते पण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला खिडक्या वगैरे, हे दरवाजे वगैरे व्यवस्थित पाहिजेत. आणि पाण्याची पण सोय नाही तिथं, पाणी पण हवंय तिथं. शाळेचे काय जी अवस्था आहे ती आता सांगितलेलीच आहे. मुलांना धोक्याची आहे. मुलांना पाठवणं सुद्धा कठीण वाटतंय. एकटे शिक्षक काय करणार इथे आल्यावरती.
मला असं वाटतंय डिंबे धरणापासून वरच्या भागामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे असं मला वाटतंय. म्हणूनच आमच्या शाळेला म्हणजे अशी वाईट परिस्थिती झालेली आहे. मला असं वाटतं की शासनाने सरकारने याच्यावर कठीण म्हणजे परिस्थिती आलेली आहे ती कशी दूर होईल ग्रामीण भागातल्या लोकांची किंवा ह्या मुलाबाळांची. आता ह्या अशा शाळेमध्ये जर शिक्षण घेऊ लागले अचानक काही झालं तर कोण सरकार सुद्धा जबाबदार नाही, आम्ही सुद्धा नाही. आम्हाला काय असं वाटतंय की सरकारने ना ज्या अशा नादुरुस्ती शाळेत ना डिंबे धरणापासून वरच्या ते सगळ्या पूर्णपणे पायासकट दुरुस्त करून नवीन इमारत बांधून द्यावी हीच आमची सगळ्या ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे मागणी आहे आणि ते पूर्ण करावी ही आमची. हो, आणि पाण्याची सुद्धा सुविधा नाहीये चांगली, ती सुद्धा करून द्यावी एवढंच आमचं मागणं आहे. पाठीमागे कुठे काय झालं शाळेच्या म्हणले दाखवा जरा ते कुठे भिंतीला चिरा दाखवा जरा चला बरं. हे मावशी ह्याची टाकी आहे पाण्याची, हिला पाणी येतं का? नाही का? चला. हे आता गबाळ वाढलं नाही तर इतका पूर्ण गबाळ तरी आम्ही मारून टाकलेलं. हे बाथरूम मध्ये हा हे बाथरूम आहे पण ते दरावली नाही तिथं फरशी नाही तिथं काय मार्ग नाही. सगळं टोटल ओपन आहे, आतमध्ये काहीच नाही. हे असल्या भेगा पडल्यात यातून काय बसला संडासात त्या ठिकाणी भेगा बघा जर कोणा जर संडासाचा आली किंवा लगीला आली काय जर झालं तर मग तिथं कोण जबाबदारी घ्यायचं ना असं. तर हे म्हणजे हे संडास बाथरूम हे पूर्ण व्हायला पाहिजे. इकडे शाळेचं लक्ष देऊन इथे बघा इथे इमारतीला पूर्ण अशी परिस्थिती जर शाळेची असली तर मुलांना कसं काय शाळेमध्ये पाठवायचं आम्ही. इकडे पूर्ण म्हणजे पूर्ण शाळेपासून खचून गेले पूर्ण चिरायला बघा इथे पडले इथं तिकडच्या साईडने पडले. हे पण तुटलंय का वरचं समोरचं? पाया पूर्ण डॅमेज झालेले बघू शकता तुम्ही आणि तिथे पण किती मोठी चिर गेलेली ते पण खाली पूर्ण पाया पूर्ण कम्प्लिटली डॅमेज झालेला आहे. आणि प्लस वरती जे बघा तिकडचे कोपऱ्यात पूर्ण सेंटर पर्यंत पूर्ण डॅमेज झालेली. दोन्ही कोपरे तुटलेले आणि एकदम म्हणजे एवढी मोठी आतमध्ये भेगा झालेली आणि त्याच्या आत साप वगैरे जाऊन बसतात आणि मुलं शाळेत आली की नाही नका ते वरतून खचल नाही तर नका. अशी परिस्थिती असली शाळेची तर कसं काय मुलांनी आम्ही शाळेमध्ये पाठवू शिक्षणासाठी. आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या असत्या ही वाईट परिस्थिती आम्हाला म्हणजे निर्माण झाली नसती. मी शाळेत घेऊन आले आतमध्ये बघा उघडून. आता तुम्ही हे पाहिलेलंच किती सगळं किती डॅमेज झाले पायापासून तर कम्प्लिटली वर माळवाटापर्यंत सगळं डॅमेज झालेलं आहे. त्याच्यामुळं काय निर्णय तुमचा दुरुस्तीचा ते सांगा तुम्ही. आणि टॉयलेटचं पण तुम्ही पाहू शकता दरवाजे पूर्ण फुटलेले प्लस माग सगळं म्हणजे काही गैरसोय टोटल गैरसोय त्याची. हे बघा इथे टाकीला टॉयलेटची टाकी आहे बघा हे काय टॉयलेटची टाकी ही पूर्ण कम्प्लीट किती मोठी चिर गेली तुम्ही पाहू शकता. मागची टाकी त्या साईडला संडास आहे सुद्धा त्याची हे काय हे शाळेचं न्यू संडास आहे. बर आणि हे बघा त्याचा दरवाजा पाहिला का असा हे बघा सगळं पूर्ण गवत उगवलंय काहीच नाही तिथं म्हणजे पोरांना जायचं. खाली फरशा बसवल्या त्या पण कम्प्लिटली डॅमेज झालेले आहेत आणि ते कंबड आहेत का ते टॉयलेटचं भांड ते सुद्धा टोटल फुटलेले. दरवाजा लागत नाही तो तुटलाय दरवाजा पूर्ण ना. हे बघा अजिबात लागत नाहीये. मध्य भिंतीचं दाखवा चित्र. पूर्ण कम्प्लिटली टोकापासून तर पायापर्यंत पूर्ण भिंत हे झालेली डॅमेज झालेली म्हणजे पूर्ण चिरा गेलेल्या त्याला चिरच पडली असं समजायचं. कधी खचू शकते. आता हे बघा खालून सुद्धा एकाने किती धपले निघालेले आणि साप त्याच्यामध्ये राहतात मग मुलांना भीती वाटते शाळेत. आम्ही शाळा चालू ठेवू की बंद करू
हाच प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलाय. हे बघा ही ऑफिस रूम आहे आणि डोर बघा तुम्ही स्टार्टिंगला आलेल्या डोर बघू शकता आणि खाली उंबरटा पण पाहू शकता. आणि हे बघा लाईटीची सोय, बोर्ड बघा तुम्ही आतमध्ये जाऊन कसं आहे. ती खिडकी बघा, हा ते खिडकी विंडो पण पाहू शकता तुम्ही. आणि हा वर्गाचा दरवाजा, हा वर्गाचा दरवाजा आहे, तो वरती पार्किंगची गॅप राहिलेला आहे. स्वतः त्यांच्या हाताने हे बघा साईडने सिमेंट लावलेले, हे कोणी लावले स्वतः? सरांनी लावले त्यांच्या स्वतःच्या खर्चाने. आणि हे बघा इथं पण झाली तर कसल्याची भीती जर म्हणलं ना तर शाळेबद्दल आता हे तड गेले तर हे सरांनी स्वतः तिथं आपल्या त्यांच्या यांनी खर्च करून का होईना पण ते सिमेंटचा हे दिलेले तिथं लेप दिलाय. परत जरा थोडी शाळेची अवस्था झालेली कारण वरून गळत आहे पावसाळ्याची. पावसाळ्या म्हणजे ते पत्र ते लीक झाले वर हे झाले त्याच्यामुळं. हा ना ते हे व्हायलाच पाहिजे ना शेवटी दुरुस्ती. आता दुरुस्ती झाल्याशिवाय तसं नाही होणार नाही का काही. शेवटी बसायला अडचणीच आहे ना. टॉयलेट बाथरूम सकट आणि सगळं टोटल नवीन शाळा होईल. पूर्ण पायापासून कसलेली म्हटलं आम्हाला नवीन शाळा पाहिजे. आणि ते बघा तिथं कोपऱ्या 5-6 कम्प्लिटली तो त्यांच्या स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या हाताने लिपून घेतलेला आहे. हा तो कोपरा. आणि हे बघा खाली फरशींवरती पण किती हे डॅमेज झालेले आहेत, मध्ये मध्ये एवढे गॅप राहिलेले. सरांनी स्वतःच्या हाताने म्हणजे हे करून घेतलेले, कम्प्लिटली पण घेतलेले. म्हणजे ही दुरुस्त करण्याजोगी शाळा नाही, नवीन इमारत मंजूर करून लवकरात लवकर द्यावी